आणि आता पाहणार आहोत सविस्तर प्राईम टाइम। तर राज्यात अवकाळी पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावलेली आहे आणि राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। दरम्यान पुन्हा एकदा अवकाळी पाऊस बरसल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा फटका बसणार आहे। अनेक ठिकाणी काढणीला आलेला गहू, हरभरा, कांदा आणि फळबागांचं नुकसान झालेलं आहे। तर बुलढाण्यातील खामगाव, शेगावमध्ये अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे। तर मालेगावच्या लासलगावमध्ये अवकाळी पावसामुळे द्राक्षबाग भुईसपाट झालेली आहे। अकोला आणि अमरावतीमध्ये देखील झाडं उन्मळून पडली। वाशिममध्येही वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांची नुकतेच MCA अर्थात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि त्या निवडणुकीमध्ये रोहित पवारांना पाडण्याचा प्रयत्न केल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्केंनी केलाय। म्हस्केंनी थेट अजित पवारांकडे बोट दाखवल्यामुळे राजकीय पिचवर वादाचा सामना रंगलेला आहे। राजकारणाच्या पिचवर तडाखेबंद फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या अजित पवारांना शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्केंनी हा यॉर्कर टाकला। पवार फॅमिलीतील कुठलीही व्यक्ती रोहित पवारांना पाडा म्हणून सगळ्यांना निरोप देत होते। आपल्या यॉर्करवर अजित पवार अडखळतील अशी म्हस्केंना अपेक्षा होती, मात्र विरोधी पक्षनेते अजित पवारांनी आपल्या नेहमीच्या शैलीत नरेश म्हस्केंचा हा यॉर्कर थेट स्टेडियम बाहेर फेकला। कोण नरेश म्हस्के? मी ओळखत नाही त्याला। राज्यातील सत्तांतरापासून सत्ताधारी विरुद्ध महाविकास आघाडी असा राजकीय सामना सुरू झालाय। यात कधी सत्ताधारी बॅटिंग करतात तर कधी विरोधक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडीच्या टार्गेटवर आहेत, त्यामुळे यावर पलटवार करताना शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्केंनी थेट पवार कुटुंबावर निशाणा साधला। क्रिकेट कंट्रोल बोर्डाची निवडणूक होती। रोहित पवार त्या ठिकाणी निवडणुकीला उभे होते। आपण माहिती करा, पवार फॅमिलीतील कुठलीही व्यक्ती रोहित पवारांना पाडा म्हणून सगळ्यांना निरोप देत होते। अजित पवार साहेब, आधी आपलं बघा, आपलं घरातलं बघा आणि नंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा प्रयत्न करा। नरेश म्हस्केंनी थेट अजित पवारांवर आरोप केल्यामुळे त्यावर अजित पवार काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं आणि अजित पवारांनी खास आपल्या शैलीत त्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं। कोण नरेश म्हस्के? शिवसेनेचे शिंदे गटाचे। मी ओळखत नाही त्याला। मी त्यांना ओळखत नाही, त्याच्यामुळे असल्या आलतू फालतू स्टेटमेंट करण्याला मी महत्त्वही देत नाही आणि आम्ही कधीच घरामध्ये अशा पद्धतीनं वागत पण नाही। जी भूमिका असते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की अजित पवारची भूमिका जी आत्ता इथं बोलतो तीच मागं देखील असते। या वादाला MCAच्या निवडणुकीची पार्श्वभूमी आहे। नुकतीच रोहित पवारांची MCA अर्थात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली। मात्र या निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्यासाठी अजित पवारांनी प्रयत्न केल्याचा दावा म्हस्केंनी केलाय। ते काँग्रेसमध्ये सुद्धा जाणार होते। त्यांनी दादांवर बोलले, आव्हाडांवर बोलले, अनेक मोठ्या नेत्यांवर। मी तर साधा कार्यकर्ता, तो माझा विषय राहत नाही, पण त्यांनी राजकीय उंची बघावी आणि त्यानंतर त्यांनी स्टेटमेंट द्यावेत। आणि म्हस्केंना एकच सांगतो की त्यांना क्रिकेट आणि पवार कुटुंब हे कधीही कळणार नाही, त्यामुळे प्रयत्न करू नयेत। सत्ताधारी विरुद्ध महाविकास आघाडी या राजकीय सामन्यात आरोप प्रत्यारोपांना आता धार आली आहे, त्यामुळे आगामी काळात हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि आता बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या दणक्याची। फुलंब्रीच्या बीडीओ ज्योती कवडा देवी यांनी सरपंचाकडे लाच मागितल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं प्रेक्षकांसमोर दाखवली होती। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवताच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित बातमीची तातडीनं दखल घेत बीडीओंना निलंबित करण्याचे आदेश दिलेत। दरम्यान बीडीओनं लाच मागितल्याचा आरोप करत एका सरपंचानं चक्क फुलंब्री पंचायत समितीच्या आवारात
2 लाखांच्या नोटांची उधळण केली। गेवराई पायघा इथल्या गावामध्ये सध्या 25 विहिरींचं काम सुरू आहे आणि या विहिरींच्या अनुदान मंजुरीसाठी बीडीओ ज्योती कवडादेवी यांनी प्रत्येकी 12% 48,000 रुपयांची मागणी केली। बरं, शेतकऱ्यांनी विहिरी मागे 10,000 रुपये गोळा केलेले होते। 2 लाखातही काम होत नाही हे पाहून आणलेल्या पैशांची माळ बनवून सरपंच मंगेश कांबळेंनी 2 लाखांच्या नोटा उधळल्या। शेतकऱ्यांनी इतके पैसे कुठून द्यावे, हा त्यांच्या घामाचा कष्टाचा पैसा आहे असं म्हणत त्यांनी एकच आक्रोश केलाय। दरम्यान न्यूज 18 लोकमतनं शेतकऱ्यांची ही व्यथा दाखवल्यानंतर तत्काळ ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी बीडीओंना निलंबित करण्याचे आदेश दिले। विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर साहेबांच्या कार्यालयासाठी रक्ताचं पाणी करून शेतकरी विहीर करतो। अरे विहिरीला पाणी लागत नाही, लागतं का नाही कळत नाही, आणि विहिरीला पाणी जरी लागलं तरी सुद्धा तो माल पिकतो का नाही याचा भरोसा नाही, आणि माल जरी पिकला तो बाजारात विकतो का नाही याचा भरोसा नाही। आणि म्हणून सन्मान्य बीडीओ मॅडम यांना आम्ही हा पैसे शेतकऱ्यांच्या कामाने कमावलेले देत आहोत। जर का एवढा पैसा तुमचा पोट भरत नसेल, जर का एवढ्या पैशात आमच्या विहिरी मंजूर होत नसेल, तर सन्मान्य विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर साहेब यांच्या दालनासमोर अजून शेतकऱ्यांना घेऊन जातो, नागडा होऊन तिथं बसतो आणि अजून पैसा 10,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याकडून जमा करून 2 लाख रुपये मी घेऊन आलेलो आहे। आणि या पंचायत समितीच्या बीडीओ मॅडमला हे पैसे आम्ही इथं देतो आहे। त्यांना सांगतोय हे पैसे तुम्ही घ्या आणि आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करून द्या। जर का तुम्ही विहिरी मंजूर केल्या नाही तर जे का लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे जे पोलीस अधीक्षक आहे त्यांच्या कार्यालयासमोर, त्यांच्या दालनासमोर आम्ही भीक मागू। शेतकरी आम्ही तिथं जाऊ, त्यांच्या कार्यालयासमोर नागडा बसू आणि अजून भीक मागून पैसे आणून अजून तुम्हाला देऊ आणि अजून पैसा तुम्हाला आणून देतो। मी अपक्ष सरपंच झालेलो आहे, मी पैसा वाटलेला नाहीये, कुठल्या तोंडाला शेतकऱ्यांना पैसे मागू काम करायचे। आणि म्हणून तुम्ही जर का एखाद्या सभापत्याचं, एखाद्या आमदाराचं ऐकून फक्त पैशावाल्यांच्या विहिरी करणार असाल, पैशावाल्यांच्या गोठे करणार असाल, तर मायबाप हो गरीबाचं काम कोण करणार? अरे गरीबाला कोण वाली आहे? तुम्ही 20-20 लाख रुपये, 1-1 लाख रुपये वर्षाला 20-20 लाख केले असं आम्ही ऐकलंय। बार मध्ये नाचणारीवर जो पैसा फेकला जातो तो बेवारस पैसा असतो, पण हा कष्टाचा पैसा आहे, गोरगरीब शेतकऱ्याच्या घामाचा पैसा आहे। शेतकऱ्याचा कापूस अजून विकला गेलेला नाहीये, शेतकऱ्याच्या घरात पोरीचं लग्न आहे आणि 40-40, 50-50, 60-60 हजार रुपये इथं या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना द्यायचे। अरे यांना पेन्शन पाहिजे, अरे यांना 1.5 लाख रुपये पगार आहे आणि विहिरी मंजूर करायचे हे पैसे आणून देत आहेत, पैसे मागतायत। आणि म्हणून इथं आयुक्त सुनील केंद्रेकर साहेबांच्या कार्यालयासमोर 2 दिवसानंतर जातो, नागडा होतो, भोंगडा होतो, शेतकऱ्याला सोबत घेऊन जातो, भीक मागतो आणि अजून 4 लाख रुपये तुम्हाला आणून देतो। माझ्या 20 विहिरी मला अशी माहिती मिळाली की बीडीओंचं तात्काळ निलंबन झालेलं आहे। त्याबद्दल गिरीश महाजन साहेबांचं मी धन्यवाद व्यक्त करतो। शेतकऱ्यांची तळमळ लक्षात घेऊन आपण हे पाऊल उचललं, खरं तर हे प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी कारवाई व्हायला पाहिजे। भ्रष्टाचार हा बंद व्हायला पाहिजे। शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणारे हे अधिकारी यांच्यावर योग्य वेळी योग्य कारवाई झाली पाहिजे। त्या अनुषंगानं मी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकार्यालय व तसेच पोलीस आयुक्त यांना पत्रव्यवहार करणार आहे की जे शेतकऱ्यांचे 2 लाख रुपये तिथं उधळण्यात आलेले आहे ते मॅडमकडनं ती नुकसान भरपाई आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांची देण्यात यावी। या संदर्भामध्ये मी आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी सर्वांच्या त्या ठिकाणी बघितलेली सगळी हकीकत आणि तात्काळ मी तिथल्या सीओंशी बोललेलो आहे, आमचे सेक्रेटरी त्यांच्याशी बोललेलो आहे आणि तात्काळ मी बीडीओंना त्या ठिकाणी निलंबित केलेलं आहे आणि चौकशी लावलेली आहे। 8 दिवसामध्ये चौकशीचा सगळा अहवाल या ठिकाणी मागवलेला आहे। चौकशीत जर सिद्ध नसेल तर अजूनही कठोर कारवाई आम्ही त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी करणार आहोत, परंतु मला वाटतं वस्तुनिष्ठ चौकशी सगळ्या विषयांची झाली पाहिजे। पुणे महापालिकेच्या हद्दीमधून उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही 2 गावं वगळून वेगळी नगर परिषद करण्याचा अध्यादेश नगर विकास विभागाकडून काढण्यात आलेला आहे। पुणे महापालिकेमधून ही गावं वगळून वेगळी नगर परिषद करावी अशी मागणी विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्र्यांकडे 2 महिन्यांपूर्वी केलेली होती आणि त्यानुसार आज नगर विकास विभागानं नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी अध्यादेश काढून फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद केल्याचं जाहीर केलं।
पुण्यानजीकची फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही गावं वगळण्यासंबंधीचा GR शासनानं काढताच गाववाल्यांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा केला. नगरपालिकेचा अधिकृत असा GR प्रसिद्ध झाला. त्या GR साठी जे प्रयत्न केले ते माननीय एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आपल्या राज्याचे माजी राज्यमंत्री विजयबाबू शिवते यांच्या अथक प्रयत्नाने फुरसुंगी उरुळी देवाची नगरपालिका झाली. त्याबद्दल या सर्वांचे फुरसुंगी उरुळी या ग्रामस्थांच्या वतीने जाहीर असे आभार मानतो आणि त्यांचे हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. बारामती तालुक्यामधील सुपा इथे गोळीबार झाल्याची घटना समोर आलेली आहे. सुप्यामध्ये आज संध्याकाळी 5च्या सुमाराला परप्रांतीय दरोडेखोरांकडून बस स्थानका शेजारी असलेलं सराफा दुकान लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी हा गोळीबार झालाय. 5 ते 6 दरोडेखोरांनी गोळीबार करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आणि या गोळीबारामध्ये एक स्थानिक जखमी झालेला असून चिडलेल्या जमावानं दरोडेखोरांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एक दरोडेखोर तातडीनं सापडलेला असून इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. तिकडे आळंदीमध्ये बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलेलं होतं. महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीत बैलगाडा मालकांचाच राडा मात्र पाहायला मिळाला. बैलगाडा घाटामध्ये दगडफेक झालेली होती आणि आयोजकांवरती देखील यावेळेला तुफान दगडफेक झालेली आहे. जे दृश्य आपण यावेळेला पाहतोय, ज्यावेळेला अचानकपणे हा राडा सुरू झाला त्यावेळेला माजलेली अफरातफर आहे. तर महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीला आज गालबोट लागलं. आयोजकांकडून फायनल थांबवण्यात आली आणि आळंदी पोलिसांकडून जमाव हटवण्याचं काम तातडीनं सुरू करावं लागलं. महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीला थार जीपसह ट्रॅक्टर, दुचाकीशिवाय लाखो रुपयांची बक्षिसं ठेवण्यात आलेली होती. मात्र खेडचे माजी पंचायत समिती सभापती रामदास ठाकूर यांच्या 51व्या वाढदिवसाच्या निमित्तानं बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा पुन्हा एकदा जो आहे तो कहर होताना दिसतोय. डोकं वर काढू लागलेला आहे कोरोना. कारण महाराष्ट्रामध्ये आज दिवसभरामध्ये 425 कोरोनाचे नव्या रुग्णांची नोंद झालेली आहे. तर एकूण रुग्णसंख्या ही या क्षणाला 3090 वर गेलेली आहे. महिनाभरापूर्वी महाराष्ट्र कोरोना मुक्त होता, पण मुंबई पुण्यासारख्या महानगरांमध्ये हळूहळू कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. ग्रामीण महाराष्ट्रातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्टवर गेलेली आहे. कोविड सेंटर्स आणि हॉस्पिटल्सना कोरोनाच्या संभाव्य उद्रेकाचा सामना करण्यासाठी तयार ठेवण्यात आलेला आहे. आम्ही मध्येही काळात जेव्हा कोविडचे केसेस कमी होते तेव्हाही आम्ही सेंट जॉर्ज हॉस्पिटल हे कोविड रुग्णांना उपचार देत होता आणि अजूनही देत आहोत. जर का केसेस वाढल्या तर पूर्ण सेंट जॉर्ज हॉस्पिटल हे परत पूर्ण कोविड करण्याची पण तयारी आम्ही ठेवलेली आहे. मधल्या काळात हा वॉर्ड जो आपल्याला समोर दिसतोय तो 50 बेडचा वॉर्ड आहे, ज्याच्यात ICU आणि वॉर्डची फॅसिलिटी आहे आणि रुग्ण जर का कोणी पॉझिटिव्ह आले तर त्यांना उपचार देण्याचं काम ह्या वॉर्डमध्ये आम्ही करत होतो. आपल्या आधीचे जे निर्देश होते, जे पॉलिसीज होत्या स्टाफसाठी, आपण ते परत चालू केलेले आहेत. ऑलरेडी सर्व स्टाफना कंपल्सरी PPE किट, N95 मास्क घालून सगळे PPE किट वेअर करूनच पूर्णपणे ड्युटी करायला आपण त्यांना ऑलरेडी इन्फॉर्म केलेलं आहे. सो आपण आपल्या पॉलिसी परत कोविडसाठीचा लागू करून घेतलेल्या आहेत. सुषमा अंधारे आणि आमदार संजय शिरसाट प्रकरणी संभाजीनगर पोलिसांनी महिला आयोगाकडे आणखी 3 दिवसांची मुदत मागितली आहे. दंगलीमुळे वेळेत अहवाल सादर करणं शक्य झालं नसल्याचं पोलिसांनी कारण दिलंय. आमदार संजय शिरसाट यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं वाद सुरू झाला. सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केलेली होती. अंधारे यांच्या तक्रारीवरती 48 तासांच्या आत कारवाई करून महिला आयोगाला अहवाल सादर करा अशा सूचना पोलिसांना दिलेल्या होत्या आणि त्यानंतर पोलिसांनी वेळ वाढवून मागितली आहे. आज मुंबईतल्या BKC मधल्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचं उद्घाटन होत आहे आणि या कार्यक्रमासाठी दिग्गज नेते, कलाकार आणि क्रिकेटपटूंसह
विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत। यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्याचबरोबर सचिन तेंडुलकर, आमिर खान यांची ही विशेष उपस्थिती आहे। हे सांस्कृतिक कला दालन जे फक्त भारतीयच नव्हे तर परदेशी कलाकारांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरणार आहे। तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या आणि प्राईम घडामोडी ज्यांचा आढावा आपण प्राईम टाईमच्या माध्यमातून घेतला। तर आजच्या प्राईम टाईममध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।